मामाने मारला उडण्याला, मामाने मारला उडण्याला, दात खाऊन केलं वाराला, दात खाऊन केलं वाराला, उभा चिरला उद्या जय शिवाजी, जय भवानी, महादेव, विजय असो, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी। पण ती ओर आल्यानंतर तिला काय दिसलं गेले? जाबडा पसरून बसलेला काळ दिसला। हेच काळ आपल्या मालकाला खाणारे म्हणून ते मुके प्राणी परत घडवून, पण येणाऱ्या यशवंतीला खाणून आवाज दिला, ए शिवाजी तू का खाली लागलीस? हे जो काळ आला ते मला खाणार आहे, पण त्याच्याच अगोदर तुला खांडोळे करून शिळ्या भाकरीवर खाल्लं जाईल। मग हात उडाल्या बसून इथवर रेस्टवर एका हाताने 40 मोगल कापत आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू टुडेज वीडियो। आज हम देखने वाले हैं सिंहगढ़ फोर्ट। एंट्री केल्यानंतर ही पार्किंग आहे। हा रस्त्यावरती येतो डायरेक्ट येण्यासाठी। इथून 4 व्हीलर 2 व्हीलर वरती येऊ शकता। 4 व्हीलरला 100 रुपये चार्जेस आहेत आणि 2 व्हीलरला 50 रुपये चार्जेस आहेत। तर गाडी पार्क करायची तुम्हाला। गाडी पार्क केल्यानंतर एंट्री पॉइंटलाच हा तुम्हाला एक मोठा रॉक दिसेल। Watching where I step still, hanging in the balance, not the life I want to live. I want to take it all, standing tall, fear outweighed the person you are. Oh, break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all. हे आहेत आमचे आत्या आणि मामा। हाय करा, हाय करा, हाय करा व्हिडिओ मध्ये। या ठिकाणी गडाचा पहिला दरवाजा कोणी दरवाजा आलेला आहे। थांब शिवांश। हाय शिवांश। इकडे बघ। मुझे बता। Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go. Through the wastelands, through the highways, and on we'll go. शिवांश पुढे चाललोय आपण। इकडे बघ, इकडे बघ। हाँ मन बोल, छत्रपती मन। हाँ, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मोठ्यानं मोठ्यानं, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी हा गडाचा मॅप लावलेला आहे। We haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on
पाण्याची सोय करण्यासाठी अशा जागोजागी विहिरी खोदून ठेवल्या होत्या, जेणेकरून पाण्याची सोय व्हावी गडावरच्या लोकांसाठी. हे बघ काय हे ग्रीन वॉटर आहे का? चला. हा पुणे दरवाजा क्रमांक 2 आहे. आता आपण दुसऱ्या दरवाज्यात आता आलेलो आहे. Fueled by them to see the horizon, turn us to thousands, and we'll grow in number. Fueled by them to see the horizon, turn us to thousands. या ठिकाणी गडावरचा तोफखाना होता, तिथे तोफांची वगैरे साठवणूक केली जायची. शिवा इकडे चल, घोड्याची बागा बघा. घोड्याची बागा आहे इथं. काय करा आणि सांगा, आपण घोड्याची बागा बघायला चाललोय म्हणून. म्हण आपण मावळीची बागे चाललोय. घोड्याची बागा बघायला चाललोय. आपण मावळीची बघायला चाललोय का? चला, इथे घोड्याची बागा आहे. अरे किती पाणी. सावकाश पड चल. घोड्यांना थांबवलं जायचं इथं आणि घोड्यांची सोय, चारा, राहणं. जेव्हा युद्ध नसतं तेव्हा घोडे इथेच थांबायचे. थोडक्यात घोड्यांची दावण. डोंगराचाच आधार ठेवलाय. डोंगराचाच आधार ठेवला. असं बांधू शकतोय आपण आता. नाही, घोड्यांची पागा म्हणजे घोड्यांना थांबवलं जायचं इथं. हा, घोड्यांचं खाद्य, त्यांचं राहणपान इथं सर. तिथं पाण्याची सोय असणार आहे. मे बी तिथं एक छोटासा हाऊस दिसतोय. हां, इथं त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय असणार. बाकी मग इथं चारा वगैरे टाकणं, त्यांना साफसफाई करायला पण सोपं होतं ना. चला, हे वरतून पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे. सगळं कोरलेलं आहे. सगळं कोरीव काम आहे, खोदून तयार केलेली जागा. पाणी किती सुंदर आहे. सुंदर आहे पाणी. बघू ये. ये या ठिकाणी आकाशवाणी दूरदर्शन केंद्र आहे. त्याचे हे टॉवर्स आहेत. गडावरती वेगवेगळे हॉटेल पण आहे. तुम्ही इथं कांदा भाज्याचा आस्वाद घेऊ शकता. पाण्याची सोय केलेली आहे. याच्यावरून निवळ संघ पाणी. इकडे बघ शिवांश, कुठे कोणत्या गडावर आलोय आपण? सिंहगड. काय? कोणता गड? सिंहनगड. किती गड आहे? एक गड आहे का? मोठा गड आहे का? अयो,
शिवांशला गॉगल घेतलं. वाव. हाय करा. हाय. Pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. या ठिकाणी राजाराम महाराजांची समाधी आहे इकडच्या रस्त्याला. या ठिकाणी विश्रामगृह आहे. I played it in a sense, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling fearless. तानाजी मालुसरे यांची समाधी आलेली आहे. Now I must conclude, I am conflicted, watching where I stand. I'm still hanging in the balance, not the life I want to live. I want to take it all, standing tall. Fear I weighed the person you are. Oh, break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it in a sense, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. हे नवीन बांधकाम आहे. नवीन बांधकाम आहे हे सगळं. खालचं पायातलं आणि वरचं पण नवीन आहे सगळं चौकोन. या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या समाधीमध्ये आपण एंट्री केलेली आहे. या फोटोचं प्रतीक हे आहे की तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेले होते शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांना म्हणत होते की तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नाला या. त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याची पत्रिका देण्यासाठी शिवाजी महाराजांना आणि जिजाऊ मातेंना सांगायला गेले होते. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की मी लग्नाला नाही येऊ शकत कारण आम्हाला कोंढाणा जिंकायचा आहे आणि आम्ही स्वतः तिकडे जाणार आहोत जिंकण्यासाठी. तेव्हा तानाजी मालुसरेंनी त्यांना असा रिप्लाय दिला की तानाजी जिवंत असताना तुम्हाला गडावर जायची काही गरज आहे. आधी लग्न कोंढाण्याचं करू आणि नंतर माझ्या रायबाचं. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि म्हणून त्यांनी ही मोहीम स्वतः हाती घेतली आणि रायबाचं लग्न मागे टाकून ते स्वतः लढण्यासाठी कोंढाणा जिंकण्यासाठी पुढे गेले. आपण ते आता इतके 4-5 तिथे बरेच असतील ना. तिथे काय सगळे बोलवणार या या ते लय गोंधळ होता ना. मग तेच ना लोक सांगत नाही. मावळ्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी. ही तानाजी मालुसरेंची समाधी. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat, and on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays.
चिडू जाऊ लागली, घुबड कळतं का? घुबड घुबू लागली. किंवा शेवटचा पक्षी टिटवी, समजतं ना? टिटवी टिटवी कधी टिटवी टिटवी त्यांना भविष्य सांगू लागली, तानाजी पाठीमागे फिरा, तानाजी तुम्ही पाठीमागे फिरा, या ठिकाणी तुमचं मरण होणार आहे. मग ज्या टायमीला संपूर्ण पक्षीची बोलणारी भाषा पूर्ण सेनापतींना समजत होती, मग त्या टायमीला त्यांच्यापाशी किती अभ्यास आहे. आणि त्यांना सुद्धा कोण चुकलं की आपण या ठिकाणी मरणार आहे. पाठीमागे नाही, फक्त या किल्ल्याच्या 2 किलोमीटर अंतरावरून थांबलेले. किती किलोमीटर? 2 किलोमीटर. संपूर्ण किल्ल्याची पाहणी करायला लागल्या. पण पाहणी करता करता किल्ल्याच्या खालच्या साईडला कुळीवाडा आहे. कुळी समजतं ना, महादेव कुळी. मग तसं आपल्या गावामध्ये सरपंच किंवा पाटीलच ना, तसंच त्या कुळीवाड्यामध्ये खंडूजी नाईक आहेत. सेनापतीने तिला जाऊन पूर्ण किल्ल्याची माहिती घेतली. काय घेतली? जेव्हा त्या खंडूजी नायकांनी वर जाण्याचा रस्ता दाखवलेला, कुठला कडा बोलतो? डोनागिरी. मग तुम्हाला माहिती आहे, जसं आपण लहानपणापासून कितीला शिक्षण देतो ना, तसंच त्यांनी एक पाळलेलं प्राणी आहे. तिला मराठीत काय बोलतो आपण? घोरपड. तिचं पुढचं नाव बोला पटकनी. यशवंती. रातच्या 2 वाजता तिच्या कमरेला दोर बांधून त्यांनी ओर सोडलेली. पण ती ओर आल्यानंतर तिला काय दिसलं गेलं? जबडा पसरून बसलेला काळ दिसला. हेच काळ आपल्या मालकाला खाणार आहे म्हणून ते मुके प्राणी परत घडवून. पण येणाऱ्या यशवंतीला खालून आवाज दिला, शिवाजी तू का खाली येऊ लागलीस? हे जो काळ आला तो मला खाणार आहे, पण त्याच्याच अगोदर तुला खांडोळे करून शिळ्या भाकरीवर खाल्ल्या जाईल. मालकाचा करारी आवाज ऐकून मुख्य प्राणी परत वर आलेली. चुकून बसलेलं काम त्यांच्या लक्षात आलेलं आहे. दोरला सोडून पाहिला, यशवंतीने काम फक्त केलं. मग त्या टायमीला एक हलक्या वाटाचा मावळे दोरलीवर आला. तिचा जोर सोडून त्या टायमीला झाड होतो, झाडावर जोर बांधला गेला. म्हणून याच ठिकाणी सेनापती वर आल्यात आणि 300 मावळे वर आले. किती? 260 मावळे कुठे राहिले? खाली. पण त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली. दुर्घटना समजतं ना? जेव्हा 60 मावळे दोरनी वर आणण्यासाठी जेव्हा निघाल्यात, तेव्हा हा दोराच्या दगडीला घासून घासून दोर तुटला गेला. 60 मावळे दोरीत कोसळले गेले. मग सेनापती किती मावळे वर? 200, 300, 300. शत्रूची फौज 1800. मग ही लढाई होणार कशी? कशी होणार? म्हणून तानाजीने वरून आवाज दिला, सूर्याजी मामा दो तुटला म्हणून तुम्ही थांबू नका, कल्याण करायला जा. तर आम्ही गडावर हल्ले चढवतो. सेनापतींनी वर आल्यानंतर एक सारखे 350 मोगल उद्ध्वस्त केले. किती? किल्ल्याचा सरदार उदयबान राठोड दोघांची लढाई जबरदस्त चालू झालेली. दोघांची लढाई 15 मिनिटाच्या अंतरावर सेनापती जातात तलवार आणि आता ढाल. ढाल समजलं ना? ढाल तुटली गेली. ढाल तुटल्या गेल्यामुळे थांबू शकत नाही. हातावर वार घ्यायला सुरुवात केली. हातावर वार घेता घेता त्यांचा हात उडावला गेला. हात उडावला गेला तर थांबू शकत नाही. कंबरेचा शेला काढून हाताला गुंडाळला. मग त्याचा हात उडवला ठिकाण आणि हात तुटला. किती मिनिटाचा अंतर आहे आपल्याला? 15. किती? मग हात उडवल्यापासून इथवर रस्त्यावर एका हाताने 40 मोगल कापत आले. टोटल किती झाली मला सांगा? मी शिक्षण नाही घेतलेलं. सांगा. 390. दोघांची लढाई या ठिकाणी आल्यानंतर किल्ल्याचा सरदार उदयबान राठोडांची तलवार त्याच्या पोटामध्ये आरपार घुसली गेली. कोणाच्या? याच ठिकाणी तानाजी मालुसरे जमिनीवर कोसळले. पूर्ण मावळ्यांना समजतं आपले सेनापती मरण पावले म्हणून मावळून गडावर पडला. म्हणजे कल्याण सूर्याजी शेलार मामा वर आलेले. पाळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजीने आवाज दिलाय, अरे तुमचा बाप या ठिकाणी मरण पावला म्हणून तुम्ही असं का पडता? एक तर कडाने उड्या टाकून मारायचा लढून मारा. आपले दोर त्यांनी कापले. मावळ्यांनी परत लढाई चालू केली. पण या ठिकाणी काय घटना घडली? रक्ताच्या थरवळ्यात पडलेला सेनापतीला उदयबान लाथ मारून चाललाय. काय मारून चालला? पाहिलं कुणी? शेलार मामा. वय किती त्यांचं? 80. ते त्याला काय बोलू लागल्यात? ते वडावडीच्या औलादी रक्ताच्या थरवळ्यात पडलेला पोरा लाथ मारून चालला. असेल हिम्मत 80 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर चाल कर. मग दोनची लढाई पुढे गेली. 15 मिनिटाच्या अंतरावर गेली. पण शेलार मामा सकाळचे मुहूर्त पाहायला लागले. सकाळचा कुठला मुहूर्त असतो?
जसं सूर्याने किरण टाकलं तसंच त्याच्यावर वार केला. वार करून त्याला खाली पाडलाय. खाली पाडून त्याच्या पोटावर बसले. कशा पोटावर बसून मग आपल्या तोंडात दात किती आहे? माझे 4-5 पडले. निश्चय पहिले हा दाताने ना दाताने त्याचं पहिले नरड फुलून नरड. मग त्या म्हाताऱ्याचे दात कशी असतील त्या टाइम किती स्ट्रॉंग असतील. म्हणून ते लहानपणा बसून चहा पेट ठेवते म्हणून दात भक्कम होते. आता आपल्याला सकाळी जेवण येऊन दे का नाही. मामाने मारला उडणाला दात खाऊन केले वाराला. उभा चिरला उद्या जय शिवाजी, जय भवानी, महादेव, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय 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 भवानी. किल्ला म्हणून शिवाजी राजांच्या पूर्ण कब्जात आलेले. परंतु आज आपल्यापाशी काय आहे? फोन, मोबाईल याच्याविषयी समजत असतात ना. त्याच्यामुळे अशा प्रकारे का पण शिवाजी राजांच्या राजगडावर पूर्ण लक्ष कोणाला लागलेले. म्हणून सांगितलं आता तुमच्याकडे फोन आहे, मोबाईल याच्याविषयी समजत. हे बीएसएनएल टावर आहे ना, हे आत्ताचे उंच बालेकिल्ले म्हणले जाते. आणि त्या ठिकाणी एक हिरवा झेंडा होता. तो हिरवा झेंडा खाली झाला. भगवा झेंडा आणि त्या ठिकाणी गवत पेटवल्यामुळं त्या ठिकाणी मोठा जाळ झाला. त्याचा इशारा राजगडला समजलं गेलं. तेव्हा शिवाजी राजे आपल्या आई संघ बोलू लागले, मासाहेब पहा आपला कोंडाणा सर झाला म्हणजे जिंकलाय. म्हणून छत्रपती शिवाजी या ठिकाणी आलेले. ज्या ठिकाणी सेनापती धारतीचं पडलेत ना त्यांना जाऊन त्यांनी मिठी मारली, बोलू लागल्यात, माणूस रे तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून गेलात. पण त्याच्या कडेला बसून मावळे रडत बसल्यात. कोण रडत बसल्यात? मग त्या मावळ्यांना काय बोलू लागल्यात? अरे मावळ्या हो का रडता? बसून गडाचं नाव गड आला माझा सिंह गेला. गड आला माझा सिंह गेला. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी महाराज की जय. मोठे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हा घरला 5 मिनिटं जा ना, फोटो काढायला जरा. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight.
काय खातोय तू? अनास अनस. यस, चलो या पजा जाने का? चलो फिर जाएंगे. बाबा और चलो. इकडे बघा वरती.